मित्रांनो, चला आज आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया एक नवीन ब्लॉग सोबत. तर आज आपण सुरुवात करतोय एका खास प्रवासाची. हा फक्त रस्त्याचा प्रवास नाही, हा आहे भक्तीचा प्रवास. आळंदीपासून सुरू होऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आपण चाकण घाटाकडे निघालो आहे. या रस्त्यावरील प्रत्येक वळण, प्रत्येक घाट मला अभंगाची ओढ आठवण करून देतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. तर चला, आळंदी ही भूमी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचं कार्यस्थान. येथील प्रत्येक दगड, प्रत्येक गल्ली भक्तीने ओंबंदलेली आहे. आपण या पवित्र भूमीला मागे सोडून जसे पुढे जातो तसा रस्ता विस्तीर्ण होतो, पण मन मात्र अजूनही त्या हरिनामाच्या गजरात गुंतलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. रस्त्यातील गजबज, गावातील जीवन आणि मग हळूहळू दिसू लागणारे घाटाचे वळण, ही प्रत्येक वळण म्हणजे जणू एखादं अभंगाचं कडवं, सुरेल, साध पण अर्थपूर्ण. घाट सुरू होतो. एका बाजूला हिरवाईने नटलेलं डोंगर, दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेल्या दऱ्या. मित्रांनो, हा निसर्ग एखादं मंदिर वाटतो. झाडांच्या सावलीतून जाताना जणू संतांच्या वचनावर आधार मिळवतो आणि वाऱ्यांच्या झुळुकीत हरी हरी विठ्ठल असा गजर ऐकू येतो. कधी कधी आपण प्रवास करतो ते फक्त ठिकाण गाठण्यासाठी, पण आज हा प्रवास आहे मनाला गाठण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाची भक्ती सुखाचा ठेवा, तसंच या घाटातील शांतता मला सुख देते. रस्त्यावरील प्रत्येक वळण म्हणजे जणू आयुष्याचा एखादा टप्पा, कधी सरळ, कधी अवघड, पण शेवटी खूप सुंदर. घाटातील झाडं जणू अभंगातील उपमा आणि दऱ्या जणू मधले विराव. गाडींच्या आवाजासोबत निसर्गाचा स्वर मिसळतो आणि मनाच्या कानात जणू एक अभंग वाजतो. तेरा होईल तशी रे माझी सेवा, भावे करीन तुझ भक्ती देवा. या शब्दांसारखंच हा प्रवासी आहे, साधा पण हृदयाला मिळणार. कधी एखादं वळण अवघड वाटतं, पण लगेचच पुढे उघडत एक सुंदर दृश्य आहे. आयुष्य असंच नाही का मित्रांनो? अडचणीनंतरच मिळतात खऱ्या सौंदर्याची झलक. हळूहळू आपण घाट पार करत आहोत. मन शांत आहे, एवढ्यात एक समाधान आहे. या प्रवासात मला जाणवलं, अभंग हा फक्त एक गाणं नाही, तो एक अनुभव आहे जो निसर्गाच्या प्रत्येक श्वासात लपलेला आहे. संतांची शिकवण आणि या रस्त्यांचा प्रवास दोन्ही आपल्याला एकच सांगतात, धैर्य ठेवा, भक्ती ठेवा आणि मार्ग स्वतःचा सुंदर. वाढणावळणांच्या डोंगराच्या कुशीतून जाणारा, धीर देणारा आणि अनुभव शिकवणारा मार्ग म्हणजेच घाट. कधी अचानक समोर येणाऱ्या नदीचा नजारा मनाला थक्क करतो, तर कधी ढगांच्या सावलीतून जाणारा रस्ता आत्माला शांतता देतो. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या झाडांची रान, पक्ष्यांच्या किलबिलाटांसोबत गाडींचा आवाज मिसळतो आणि प्रवास एक वेगळं संगीत तयार करतो. आळंदी ते चाकण घाटातील हिरवाई, पाऊस तर नव्हता, पण पाऊस येऊन गेला होता. जणू निसर्गाचं मंदिरच. प्रत्येक झाड, प्रत्येक पाऊलवाट, प्रत्येक वळण काहीतरी सांगतं. कधी संयम शिकवतं, तर कधी आनंद देतं, तर कधी फक्त शांतता राहायला शिकवतं. घाटांच्या प्रत्येक वळण आपल्याला आठवण करून देतो की आयुष्यात असंच असतं, कधी सरळ, कधी वळणावळणाचं, पण प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तर मित्रांनो, एक छोटीशी माहिती देतो. अभंग म्हणजे काय? अभंग हा एक मराठी काव्य प्रकार आहे जो मुख्यतः भगवान विठ्ठलांच्या भक्तीसाठी लिहिला जातो. या शब्दाचा अर्थ न भंगणारा किंवा अखंड असा आहे आणि काव्यरचना देवावरची अढळ भक्ती दर्शवतात. वारकरी संप्रदायातील संत जसे की संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी 14व्या ते 16व्या शतकादरम्यान या काव्य प्रकारांचा वापर आध्यात्मिक अभिव्यक्तीसाठी केला जातो. तर चला मित्रांनो, हा होता माझा आजचा ब्लॉग आणि हा होता माझा आजचा प्रवास, आळंदी ते चाकण घाट प्रवास.
जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर हरिनामासारखंच या व्हिडिओलाही साथ द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात, नव्या भक्तींच्या अनुभूतीसह. हरे कृष्ण. रामकृष्ण हरी मित्रांनो.